नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये फरार मास्टरमाइंड निदा खानला अखेर 45 दिवसांनी वेड्या. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांकडनं निदाला आश्रय, तर माजी आमदार इम्तियाज जलील यांच्याकडनंही आरोपीची पाठराखण. फरार निदा खानला अटक झाल्यानंतर राजकीय आरोपांना जोर. इम्तियाज जलील यांची चौकशी करा, संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची मागणी. तर पालकमंत्री तपास अधिकारी आहेत का, जलील यांचा पलटवार. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब. उद्या शपथविधी सोहळा. तर घुसखोरांना रोखण्याची राज्याच्या सीमांना तटबंदीसारखं मजबूत करणार, अमित शहांनी ठणकावलं. तामिळनाडूमध्ये थलपती विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. काँग्रेस पाठोपाठ डावे आणि व्हीसीकेचाही पाठिंबा. विजय यांनी घेतली राज्यपालांची भेट. पायधुनीतल्या चौघांच्या मृत्यू प्रकरणामध्ये पुन्हा नवा ट्विस्ट. कलिंगडासोबत शरीरात सापडलेलं झिंक फॉस्फाईड आणि घरात सापडलेलं उंदीर पळवण्याचं औषध वेगवेगळं. झिंक फॉस्फाईड घरात कुठून आलं याचं गूढ वाढलं. यंदाचा एल निनोचा परिणाम शतकातला सर्वात तीव्र असण्याची शक्यता. कुठे पूर तर कुठे दुष्काळाचा अंदाज. अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता. 10वीच्या एसएससी बोर्डाचा निकाल यंदा 2% घटला. मात्र यंदाही मुलींची बाजी. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.